पण प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 याच्यामधला लोकसंख्या घटक या घटकातील पहिला भाग वयोरचना, दुसरा लिंग गुणोत्तर याचा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात अभ्यास केलेला आहे। आज आपण त्याच्या पुढील असणारे जे 3 घटक आहेत, साक्षरता व शिक्षण, व्यावसायिक संरचना आणि लोकसंख्या ग्रामीण व नागरी संरचना, तर याचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत। जो पहिला घटक आहे तो लोकसंख्या साक्षरता प्रमाण याचं स्पष्टीकरण। तर लोकसंख्या साक्षरता प्रमाणामध्ये जागतिक पातळीवरती आपण साक्षरतेचं प्रमाण पाहिलं तर कोणत्याही एका खंडामध्ये साक्षरतेचं प्रमाण सारखं असलेलं आढळत नाही, त्याच्यामध्ये फरक असलेला आढळतो। काही खंडामध्ये साक्षरता जास्त आढळते, काही खंडामध्ये ती कमी आढळते, तर काही खंडामध्ये निरक्षर लोकांची संख्या जास्त, तर काही खंडामध्ये साक्षर लोकांची संख्या जास्त। म्हणजे एका खंडात साक्षरता प्रमाणामध्ये आपल्याला सुद्धा बदल आढळतो। उदाहरणार्थ आशियामधील अनेक देश आहेत की यामध्ये साक्षरता खूप कमी आहे, तर काही देशांमध्ये खूप जास्त असलेली आढळते। साक्षरता जास्त असणारे जागतिक पातळीवरील खंड पाहता युरोप, उत्तर अमेरिका, पूर्व व आग्नेय आशियामध्ये सर्वाधिक जास्त साक्षरता असलेली आढळते। तर जागतिक पातळीवरती साक्षरता कमी असणाऱ्या खंडांच्या मध्ये उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया, सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील जे आफ्रिकन देश आहेत, तर या देशामध्ये आपल्याला साक्षरता खूप कमी असलेली आढळते। तर जगातील असे काही देश आहेत की या देशामध्ये 100% खंड किंवा काही 100% प्रदेश हा साक्षर असलेला आढळतो। त्यामध्ये मध्य आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका हे 100% साक्षर म्हणून ओळखले जातात। बहुतेक खंडात साक्षरतेच्या प्रमाणाबाबत स्त्रियांची साक्षरता ही पुरुषांच्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा कमी असलेली आपल्याला आढळते। आता ही जी साक्षरता आहे, साक्षरता आणि शिक्षण याबाबत लोकसंख्येचे साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते। या प्रमाणाचा थेट संबंध लोकांचे राहणीमान, स्त्रियांचा समाजातील दर्जा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा व शासनाच्या धोरणाशी असलेला आपल्याला आढळतो। उदाहरणार्थ, ज्या देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आढळते तेथे राहणीमानाचा दर्जा हा उच्च असलेला आढळतो, तेथील स्त्रियांना समाजामध्ये दर्जा असलेला आढळतो, तेथील स्त्रिया ह्या नोकरी व्यवसाय करताना आढळतात आणि त्या भागामध्ये शैक्षणिक सुविधा जास्तीत जास्त उपलब्ध झालेल्या आढळतात आणि शासनाच्या धोरणात सुद्धा बदल झालेला आढळतो। साक्षरता ही त्या देशाचे, त्या प्रदेशाच्या आर्थिक विकासाचे कारण असलेलं आढळतं, कारण साक्षरता वाढली की त्या प्रदेशात असणारा आर्थिक विकास वाढलेला आपल्याला आढळतो। साक्षरता आणि आर्थिक विकास हे दोन्हीही आपल्याला म्हणजे घटक आहेत, तर या दोन्ही घटकांचा परिणाम झालेला आढळतो। तर प्रत्येक देशानुसार साक्षरतेची ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या बदलते। भारतामध्ये ही व्याख्या सांगत असताना 7 वर्षाच्या वरील जी व्यक्ती आहेत, ही व्यक्ती साक्षरतेच्या गणनेसाठी विचारात घेतली जाते की ज्या व्यक्तीस लिहिता, वाचता आणि गणिती क्रिया समजून घेता येतात आणि करता येतात ती व्यक्ती साक्षर व्यक्ती मानलं जातं। इथं आपल्याला एक साक्षर गट आणि निरक्षर गट असे 2 गट दिलेले आहेत आणि या 2 गटावरून त्या देशाचा असणारा जो आर्थिक विकासाचा आणि सामाजिक विकासाचा जो स्तर आहे, हा स्तर दर्शवला जातो। त्याचबरोबर आपल्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याला या साक्षरतेच्या बाबत एक आलेख दिलेला आहे आणि या आलेखानुसार, त्या आलेखामध्ये काय दाखवलंय तर लिंग व प्रौढ साक्षरतेचे प्रमाण प्रदेशानुसार सन 2016च्या आकडेवारीनुसार दिलेलं आहे साक्षरतेचं प्रमाण। यामध्ये आपल्याला स्त्री साक्षरता, पुरुष साक्षरता आणि एकूण त्या प्रदेशातील असणारी साक्षरता किती टक्के आहे हा या आलेखावरून दर्शवलेला आढळतं। या आलेखाच्या खाली एक 4 प्रश्न दिलेले आहेत आपल्याला, त्या 4 प्रश्नांच्या उत्तरे आपण इथं त्याची पाहणार आहोत। आता त्याच्यामध्ये असणारा जो पहिला प्रश्न आहे तो कोणत्या प्रदेशात साक्षरता दर सर्वात जास्त आहे, या आलेखावरून जो आलेख सर्वाधिक उंचीचा असलेला आपल्याला आढळतो त्याच्यामध्ये साक्षरता दर जास्त आहे। आणि साधारणतः जर आपण पाहिलं तर युरोप, उत्तर अमेरिका, पूर्व व आग्नेय आशिया या खंडामध्ये, या प्रदेशामध्ये
साक्षरतेचा जो दर आहे हा साक्षरतेचा दर सर्वाधिक जास्त असलेला आढळतो. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या प्रदेशात साक्षरता दर सर्वात कमी असलेला आढळतो किंवा सर्वात कमी आहे. इथे जे स्तंभ दर्शवलेले आहेत या स्तंभाची जिथं उंची कमी आहे ते आपल्याला साक्षरता दर कमी दर्शवणारे आढळतात. त्यामध्ये दक्षिण आशिया, सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील जे आफ्रिकन देश आहेत, तर या आफ्रिकन देशामध्ये उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियाच्या भागामध्ये आपल्याला साक्षरतेचं प्रमाण हे स्त्री साक्षरतेचं प्रमाण पुरुष साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा जास्त असलेलं आढळतं. तिसरा प्रश्न आहे, स्त्री साक्षरतेचं प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुष साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. याच्यामध्ये आपल्याला युरोप आणि उत्तर अमेरिका या दोन खंडामध्ये इथं स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाण पुरुषांच्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा जास्त असलेलं आढळतं. या आलेखाच्या बाबत तुमचा निष्कर्ष लिहा. म्हणजे या आलेखावरून काय दर्शवलं जातं किंवा तुमचा निष्कर्ष यामध्ये सांगितलेला आपल्याला आढळतो. तर आपल्याला यावरून सांगता येईल की जो निळ्या रंगाचा जो स्तंभ आहे ही पुरुषांची साक्षरता दाखवतो. फिक्कट गुलाबी रंगाचा जो स्तंभ आहे ही स्त्रियांची साक्षरता दर्शवतो. तर तपकिरी रंगाचा जो स्तंभ आहे त्या प्रदेशामध्ये, त्या खंडामध्ये, देशामध्ये एकूण साक्षरता किती आहे हे दर्शवतो. आणि या सर्व आलेखाचा विचार करता युरोप, उत्तर अमेरिका या खंडामध्ये साक्षरता ही जास्त असलेली आढळते. स्त्री पुरुष यांची साक्षरतेची आकडेवारी जर आपण पाहिली तर बऱ्याचशाच खंडामध्ये पुरुषांच्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण हे खूप कमी असलेलं आढळतं. फक्त युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व आशिया या भागामध्येच फक्त स्त्री साक्षरतेचं प्रमाण हे कमी असलेलं आढळतं. म्हणजे जे देश विकसित आहेत युरोप, उत्तर अमेरिकेसारखे, तर या देशामध्ये स्त्री साक्षरता जास्त असलेली आढळते. तर जे देश विकसनशील आहेत, अविकसित आहेत, त्यामध्ये स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाण खूप कमी असलेलं आढळतं. उदाहरणार्थ दक्षिण आशिया, आफ्रिकेतील अविकसित देश, सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील असणारा आफ्रिकन जे देश आहेत, तर या भागामध्ये साक्षरतेचं प्रमाण स्त्रियांचं हे खूप कमी असलेलं आपल्याला आढळतं. तर असा जागतिक पातळीवरती 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. यामध्ये त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे आपला तो आहे व्यावसायिक संरचना. व्यावसायिक संरचना म्हणजे काय, तर आपल्याकडे जे दोन गट असतात, एक कार्यशील व्यक्तीचा गट आणि एक अकार्यशील व्यक्तीचा गट. आता कार्यशील व्यक्ती कुठले आहेत, तर 15 ते 59 वयोगटातील असणारे जे स्त्री आणि पुरुष, तर यांना कार्यशील व्यक्ती म्हटलं जातं. या कार्यशील व्यक्ती वेगवेगळ्या श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेले आढळतात. त्यामध्ये प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय, द्वितीय श्रेणीचे, तृतीय श्रेणीचे आणि चतुर्थ श्रेणीच्या, तर या व्यवसायामध्ये हे कार्यरत असलेले आढळतात. कार्यशील लोकांची संख्या त्यांची आकडेवारीवरून त्या देशाच्या आर्थिक विकासाचा जो स्तर आहे हा आर्थिक विकासाचा स्तर आपल्याला ठरवता येतो. शिवाय विकसित राष्ट्रामध्ये जे विकसित आहेत, उत्तर अमेरिका, युरोप या देशामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या सुविधा आहेत, पायाभूत सुविधा किंवा उद्योगधंदे, व्यवसाय हे जेव्हा त्या ठिकाणी उपलब्ध आढळतात तेव्हा त्या प्रदेशातील लोक हे द्वितीय, तृतीय, चतुर्थक आर्थिक व्यवसायामध्ये गुंतलेले आपल्याला आढळतात. तर ज्या देशामध्ये आर्थिक व्यवस्था ही कृषी प्रधान आहे किंवा जे देश हे कृषी प्रधान देश आहेत, शेती ही मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी केलेली आढळते, त्या देशातील लोकसंख्या ही प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेली आपल्याला जास्त आढळते. म्हणजे यावरून आपल्याला कार्यशील ज्या व्यक्ती आहेत, या कार्यशील व्यक्ती ह्या ज्या ठिकाणी जास्त असतील, ज्या प्रदेशामध्ये जास्त असतील, त्या देशाचा आर्थिक विकासाचा स्तर हा जास्त असलेला आढळतो. शिवाय ह्या कार्यशील व्यक्ती ह्या द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायात जर गुंतलेल्या असतील तर सुद्धा ते विकसित राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. आणि जर त्या कार्यशील व्यक्ती प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायात गुंतलेल्या असतील तर त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये, त्या देशामध्ये आपल्याला त्याची अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान किंवा शेतीवरती आधारित अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. तर
आपल्याला ही व्यावसायिक जी संरचना आहे, तर या व्यावसायिक संरचनेमध्ये सांगितलंय कार्यशील लोकसंख्या म्हणजे 15 ते 59 या वयोगटातील लोक. हे वयोगटातील प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ यासारख्या विविध व्यवसायामध्ये गुंतलेले आढळतात आणि या 4 व्यवसायामध्ये कार्यशील गटातील टक्केवारीची जी लोकसंख्या आहे, तर या लोकसंख्येवरून त्या देशाच्या आर्थिक विकासाचा स्तर आपल्याला ठरवता येतो. या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे जे प्रमाण आहे, हे त्या देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड असतो. याचं कारण म्हणजे विकसित राष्ट्रामध्ये औद्योगिक आणि पायाभूत सुविधा प्रामुख्याने उपलब्ध असल्यामुळं त्या देशातील कार्यशील लोकसंख्या ही द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ व्यवसायामध्ये जास्त आढळते. आणि या उलट जर पाहिलं तर ज्या देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषी प्रधान आहे, अजूनही शेतीवरती अवलंबून आहे, तेथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेले आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारे आपल्याला या व्यावसायिक संरचनेमध्ये गुंतलेल्या लोकांची जी संख्या आहे, ही संख्या आपल्याला या बाजूचं जे टेबल आहे, या टेबलमध्ये भारतातील व्यावसायिक संरचना 1901 ते 2011 या वर्षामध्ये कशा प्रकारची होती ते आपल्याला सूचित केलेलं आहे. यामध्ये आपल्याला इथं अ जो भाग आहे तो प्राथमिक सेवा क्षेत्र दिलेला आहे. या प्राथमिक सेवा क्षेत्रामध्ये कोणते येतात, तर शेतकरी, शेतमजूर, पशुधन, वनसंकलन आणि मासेमारी व खाणकाम. तर या 4 व्यवसायांचा समावेश हा प्राथमिक सेवा क्षेत्रामध्ये होताना आढळतो. त्यानंतर दुसरा आहे ते आ आहे द्वितीयक सेवा क्षेत्र. या द्वितीयक सेवा क्षेत्रामध्ये उद्योगधंदे आणि बांधकाम या व्यवसायांचा समावेश होताना आढळतो. तिसरं ई इथे दिलेलं आहे तृतीयक सेवा क्षेत्र. या तृतीयक सेवा क्षेत्रामध्ये व्यापार आणि वाणिज्य, वाहतूक, साठवण आणि दळणवळण आणि इतर ज्या सेवा आहेत, तर या इतर सेवांचा समावेश होताना आढळतो. तर या प्राथमिक, द्वितीय आणि तृतीयक या सेवा क्षेत्रामध्ये 1901, 1951, 61, 71, 81, 91, 2001 आणि 2011 या साली असणारी लोकसंख्येची जी टक्केवारी आहे, ही लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला यामध्ये दिलेली आहे. या प्राथमिक सेवा क्षेत्रामध्ये येणारे जे 4 घटक आहेत, या 4 घटकामध्ये असणारी एकूण टक्केवारी किती आहे प्रत्येक वर्षामध्ये, ती यावरून आपल्याला सूचित केलेली आढळते. या टेबलच्या बाजूलाच काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की हा तक्ता काय दर्शवतो, तर हा तक्ता भारताची व्यावसायिक संरचना सन 1901 ते 2011 ची आकडेवारी किंवा टक्केवारी दर्शवतो. जो प्रश्न क्रमांक 2 आहे तो आहे सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी. आता कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात, आपण सर्वसाधारणपणे दिलेले जे 3 व्यवसाय आहेत म्हणजे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय, तर याच व्यवसायांचा आपण या टेबलमध्ये विचार करणार आहोत. कारण हे दिलेले जे प्राथमिक मध्ये जे 4 उपघटक आहेत, तर त्यांची बेरीज करूनच आपल्याला प्राथमिक मध्ये, द्वितीयकच्या 2 घटकांची बेरीज करून इथं द्वितीयक मध्ये आणि तृतीयकच्या 3 घटकांची बेरीज करून इथे आपल्याला तृतीयक मध्ये दिलेले आहे. त्यामुळे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीयक या 3 व्यवसायांच्या टोटल आकडेवारीचा आपण इथं विचार करणार आहोत. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त असणारी जी टक्केवारी आहे ती प्राथमिक सेवा क्षेत्रामध्ये आपल्याला 72.7 आहे आणि ती 1951 या वर्षी दर्शवलेली आहे. म्हणजे या दुसरा जो प्रश्न आहे, सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या ही आपल्याला प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायात गुंतलेली आढळते आणि ती 2051 मध्ये 72.7% असलेली आढळते. तिसरा प्रश्न आहे कोणत्या व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे आणि ती कोणत्या वर्षी आहे हे. तर प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय व्यवसायात टोटल आकडेवारीचा विचार करता आपल्याला द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये
द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये 1951 साली 10.0% इथं आकडेवारी दिसते. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सांगता येईल की द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे आणि ती 1951 ला 10.0 दर्शवते. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसत आहे? इथं आपण प्राथमिकची पाहिली तर 1901 पासून 2011 पर्यंत गेलो तर ही लोकसंख्या दिवसेदिवस कमी होताना आढळते. द्वितीयमध्ये पाहिलं तर द्वितीयमध्ये 1901 साली 12.5 लोकसंख्या होती. त्यानंतर 10, 11, 10, 12, 12, 16 आणि 23.52 झालेले आढळते. म्हणजे इथंही संख्या आपल्याला वाढताना आढळते. त्यानंतर तृतीयमध्ये पण बघूया. तृतीयमध्ये 1901 ला 15 आहे, 17, 16, 16, 17, 20, 25 आणि 27. म्हणजे आपल्याला जे चौथा प्रश्न आहे, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना आढळते, तर द्वितीय आणि तृतीय या क्षेत्रामध्ये कार्यशील लोकसंख्या ही आपल्याला वाढताना आढळते. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात कमी होताना आढळते? आपण आत्ताच चौथ्यामध्ये पाहिलं की द्वितीय आणि तृतीयमध्ये वाढताना आढळतं. आता या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायात बघितलं तर प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये 1901 मध्ये 71.9 होतं. त्यानंतर 72, 72, 72, 69, 67, 57 आणि 2011 ला तर ही लोकसंख्या 48.96 झालेली आढळते. म्हणजे आपला जो पाचवा प्रश्न आहे, कार्यशील लोकसंख्या ही प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये कमी होत जाताना आढळते. आता जो चौथा आणि पाचवा प्रश्न आहे तर या चौथ्या आणि पाचव्या प्रश्नावरून काय निष्कर्ष काढता येईल? लोकसंख्या ही द्वितीय आणि तृतीय मध्ये वाढते तर प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायात कमी होताना आढळते. याचं कारण जर आपण पाहिलं तर उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ आपल्या कुटुंबामध्ये पूर्वी जे 6 व्यक्ती जर असतील तर त्या 6 व्यक्ती आपल्याला शेती क्षेत्रामध्ये काम करताना आढळत होत्या, शेतमजूर म्हणून काम करताना आढळत होत्या. काही व्यक्ती ह्या मासेमारी करताना आढळत होत्या, तर काही व्यक्ती ह्या खाणकाम करताना आढळत्या. विविध प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये त्या गुंतलेल्या आपल्याला आढळत होत्या. पण सध्याच्या कालावधीमध्ये पाहिलं तर सध्याच्या कालावधीमध्ये आपल्या कुटुंबात असणाऱ्या 6 व्यक्ती जर असतील तर त्या 6 व्यक्ती ह्या वेगवेगळ्या व्यवसायात गुंतलेल्या आढळतात. आपले वडील जर शेती व्यवसाय करत असतील तर आपले बहीण भाऊ एखादे काका उद्योगधंद्यामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये काम करताना आढळतात. आपले एखादे दुसरे काका किंवा काकी ह्या व्यापारी वाणिज्य दळणवळण इतर सेवामध्ये कार्यरत असणारे आढळतात. म्हणजे आपल्या कुटुंबातील 6 व्यक्ती ह्या एकाच श्रेणीच्या व्यवसायामध्ये आज काम करताना आढळत नाहीत तर त्या द्वितीय तृतीय श्रेणीमध्ये सुद्धा काम करताना आढळतात. म्हणूनच आज आपल्याला सांगता येईल की प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायाचं प्रमाण किंवा टक्केवारी ही कमी झालेली आहे तर द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायाची आकडेवारी टक्केवारी ही वाढताना आढळते. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, 1901 ते 2011 या सालातील अ-आ-इ म्हणजे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय या सांख्यिकीय माहितीच्या आधारे सुयोग्य आलेख तयार करायचा आहे. आपल्याला हा आलेख तयार करायचा आहे. इथं प्राथमिक श्रेणीमध्ये दाखवलेली आकडेवारी, द्वितीय मध्ये दाखवलेली आकडेवारी आणि तृतीय मध्ये दाखवलेली जी आकडेवारी आहे तर या आकडेवारीनुसार तुम्हाला एक सुंदर आणि स्वच्छ असा आलेख तयार करायचा आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, स्तंभालेखाची तुलना करून तुमचे निष्कर्ष काढा. तुम्ही जो इथं आलेख तयार करणार आहे तर त्या आलेखावरून आपल्याला त्याच्या स्तंभालेखाची म्हणजे तुलना करायची. आता समजा इथं जो प्राथमिक श्रेणीचा एक स्तंभ तयार केला तुम्ही, द्वितीयचा एक स्तंभ आणि तृतीयचा हा स्तंभ अगदी 1901 पासून ते 2011 पर्यंत अशा अ-आ-इ या 3 ओळीतील स्तंभ तयार केले आणि त्या स्तंभावरून जर आपण त्याची तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की सुरुवातीला 1901 मध्ये प्राथमिक व्यवसाय हे जास्त असलेले आपल्याला आढळतात किंवा प्राथमिक व्यवसायाचं प्राबल्य हे जास्त असताना आढळतं. त्याच्या मानाने इथं
द्वितीय आणि तृतीय श्रेणीमध्ये असणारी जी लोकसंख्येची आकडेवारी आहे ही कमी असताना आढळते. आणि त्यानंतर पुढे जसं जावं 1951 पासून ते 2011 पर्यंत जावं तसतसं प्राथमिक श्रेणीतील हा जो स्तंभ आहे हा लहान लहान होताना तर द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील हा स्तंभ आपल्याला उंचावताना वाढताना आढळून येतो. आणि यावरून असा निष्कर्ष काढता येईल की ही दिलेली आपल्याला भारताच्या व्यवसायाची संरचना आहे. आपल्या भारतामध्ये प्राथमिक व्यवसायाची जे शेतकरी, मजूर, पशुधन, मासेमारी, खाणकाम या व्यवसायाची संख्या कमी तर द्वितीय आणि तृतीय व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकांची संख्या वाढताना आढळते. म्हणजेच उद्योगधंदे वाढतात, व्यापार वाढतो, वाणिज्य वाढतं, वाहतूक दळणवळणाचा विकास होतो. आणि जेव्हा द्वितीय तृतीय श्रेणीतील व्यवसाय वाढतात तेव्हा त्या प्रदेशाचा आर्थिक विकास हा चांगल्या प्रकारे झालेला आढळतो किंवा होताना आढळतो. साहजिकच भविष्य कालावधीमध्ये भारताचं जो आर्थिक स्तर आहे हा आर्थिक स्तर उंचावलेला दिसून येईल. आणि 2020 साली बनणारा जो भारताचं जे स्वप्न आहे, भारत हा महासत्ताक बनेल आणि त्या महासत्ताकाच्या दृष्टिकोनातून चाललेली जी ही वाटचाल आहे ती निश्चितच चांगल्या प्रकारची असेल हे यावरून आपल्याला सूचित करता येईल. तर अशा प्रकारे हा व्यावसायिक संरचना हा चौथा घटक असलेला आढळतो. त्यानंतर याच्यामधले जो पाचवा घटक आहे तो लोकसंख्या, ग्रामीण आणि नागरी रचना. आता ग्रामीण आणि नागरी इथं दोन चित्र आपल्याला दिलेले आहेत. एक आहे ग्रामीण आणि दुसरं आहे शहरी किंवा नागरी. तर याच्यावरून आपल्याला त्याची तुलना करता येईल, त्या ठिकाणचे व्यवसाय सांगता येतील. आता ग्रामीण आणि शहरी रचना हे जर आपण पाहिलं तर लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून इथं दोन चित्र आहेत, म्हणजे वास्तव्याच्या ठिकाणावरून आपण ही ग्रामीण आहे आणि ही शहरी आहे सहजपणे ते दोन वर्ग किंवा दोन गट करू शकतो. या दोन्ही लोकसंख्येचे असणारे राहणीमान बघा, राहणीमान कसं लक्षात येतं, इथं उंच उंच इमारती आढळतात, मोठ्या बिल्डिंग्स असलेल्या आढळतात, त्यामुळे राहणीमानाचा दर्जा हा उच्च असलेला आढळतो. ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर आपल्याला साधी घरं अगदी कौलारू, पत्र्याची, धाब्याची किंवा छोटी छोटी स्लॅबची सुद्धा अलीकडच्या कालावधीमध्ये असलेली आढळतात. म्हणजे राहणीमानात त्यांच्या वसाहतीमध्ये फरक आढळतो. व्यवसाय जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये शेती, पशुपालन, खाणकाम, मासेमारी, वनसंकलन करणे म्हणजे फळे कंदमुळे गोळा करणे हे व्यवसाय चालताना आढळतात. ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूक, वाणिज्य आणि इतर सेवा असलेल्या आपल्याला आढळतात. सामाजिक रचना पाहिलं तर या दोन वरून सामाजिक रचना ही ग्रामीण भागामध्ये समाज हा रूढीप्रिय, परंपराप्रिय असलेला आढळतो. आणि नागरी भागामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारची समाज रचना असलेली आढळत नाही. त्या भागामध्ये कुठला समाज वेगळा असलेला आढळत नाही. एकात्मता असलेली आढळते. म्हणजे हा फरक या दोन्ही भागामध्ये असलेला आढळतो. आणि म्हणजे लोकसंख्येचे राहणीमान, व्यवसाय, सामाजिक रचना इत्यादी वेगवेगळे असल्याने हे वर्गीकरण सहज आपल्याला करता येतं. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येचे वय आणि व्यवसाय, लिंग गुणोत्तर आणि लोकसंख्येची घनता हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर स्त्रियांचं प्रमाण जास्त आढळतं, बालकांचं प्रमाण, वयोवृद्ध लोकांचं प्रमाण जास्त आढळतं. आणि नागरी भागामध्ये पाहिलं तर 15 ते 59 या वयोगटातील कार्यशील असणारा पुरुष वर्गांची संख्या ही जास्त असलेली आढळते. कारण ग्रामीण भागातून स्थलांतर करून व्यवसायाच्या निमित्तानं नागरी भागामध्ये जाणारी ही लोकसंख्या आपल्याला जास्त आढळते. त्यामुळे लिंग गुणोत्तरामध्ये फरक आढळतो. ग्रामीण भागात ही घनता लोकसंख्येची कमी होताना आढळते तर नागरी भागात लोकसंख्येची घनता वाढताना आढळते. ग्रामीण भागातील विकासाचा स्तर हा कमी असलेला आढळतो तर शहरी भागाचा विकासाचा स्तर हा चांगला असलेला आढळतो. हा यातून आपल्याला या दोन भागामध्ये ही तफावत असलेली आढळते. ग्रामीण आणि नागरी लोकसंख्येतील हा फरक जाणून घेण्यासाठीचे आपल्याला मापदंड हे प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे असलेले आढळतात. जसा ग्रामीण आणि शहरी भागात आपल्या भारतामध्ये फरक आढळतो तोच फरक आपल्याला उत्तर अमेरिकेत आढळेल असेल आहे किंवा आफ्रिका खंडामध्ये आढळत असेल असा नाही, तर त्याच्यामध्ये असणारा फरक हा वेगवेगळा असलेला आढळतो. साधारणतः आपण जर पाहिलं ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या तर प्राथमिक व्यवसायात गुंतलेली कार्यशील लोकसंख्येचा वर्ग हा जेथे जास्त असतो तो म्हणजे ग्रामीण भाग, म्हणजे ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. तर प्राथमिक व्यवसायाच्या व्यतिरिक्त इतर व्यवसाय
म्हणजे जे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, सेवा आहे, दळणवळण आहे, वाहतूक आहेत, तर या इतर व्यवसायात कार्यशील लोकसंख्या जेव्हा जास्त गुंतलेली असेल तेव्हा तो भाग शहरी म्हणून ओळखला जातो. तर अशा प्रकारे ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या याच्यातील तफावत किंवा असा असणारा जो लोकसंख्येचा जो घटक आहे, तर हा लोकसंख्येचा घटक आपल्याला या ठिकाणी सांगितला जातो. तर अशा प्रकारे प्रकरण क्रमांक 2 मध्ये असणारा लोकसंख्येचे जे घटक आहेत, तर या लोकसंख्येच्या घटकामध्ये आपण 1 वयोरचना, 2 लिंग गुणोत्तर, 3 साक्षरता आणि शिक्षण, 4 व्यावसायिक संरचना आणि 5वा घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या ग्रामीण आणि नागरी. तर याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर यानंतर आपण असणारा पुढचा जो घटक आहे ते म्हणजे लोकसंख्येचं स्थलांतर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.